तर 10वीच्या मॅथमॅटिक्समधील प्रॅक्टिस सेट 2.2 त्यातला क्वेश्चन नंबर 1 मधला हा 9वं गणित आहे जे आपण आज पाहणार आहे बघा। यामध्ये आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्येच कन्वर्ट होतं। अगोदर आपण ते कन्वर्ट करून घेऊया। 2m × m जर केलं तर 2m स्क्वेअर वजा 24 × 2 केलं तर 48m बरोबर 50 येतं, बरोबर आहे। मग बघा 2m वर्ग वजा 48m आणि हे इकडे येऊन 50 वजा होतं, वजा 50 बरोबर 0। बघा या सगळ्याला आपण काय करू, डिवाइड बाय 2 करू, कारण आपल्याला पुढे सॉल्व करण्यासाठी सोपं जाईल। डिवाइड बाय 2 जर केलं तर इथं m चा वर्ग वजा 24m वजा 25 बरोबर 0 असं शिल्लक राहतं। मग आता बघा 25चे फॅक्टर आपल्याला असे पाडायचे की ज्यांची वजाबाकी ही वजा 24 आली पाहिजे। तर बघा 25 1 25 जर केलं आणि 25ला जर वजाचं चिन्ह दिलं आणि 1 हे अधिक मध्ये जर घेतलं तर यांची वजाबाकी ही वजा 24 येते। तर बघा m वर्ग अधिक m वजा 25m वजा 25 बरोबर 0। मग या दोन्हीमधून जर m कॉमन काढलं तर m अधिक 1 वजा 25 आणि इकडं m अधिक 1 बरोबर 0 बरोबर आहे। 1 मिनिट हे थोडंसं आत येतं याला, ओके ठीक आहे। बरोबर 0। मग बघा m वजा 25 आणि m अधिक 1 बरोबर 0 आणि दोन संख्यांचा गुणाकार जर 0 असेल तर त्यापैकी एक संख्या ही 0 असते, हे तुम्हाला माहितीच आहे। हे तरी 0 असेल किंवा m अधिक 1 बरोबर तरी 0 असेल, म्हणून m बरोबर 25 तरी असेल किंवा m बरोबर वजा 1 तरी असेल। म्हणजेच बघा m बरोबर 25 और वजा 1 हे याचं उत्तर आहे। अशाच प्रकारचे उत्तर पाहण्यासाठी किंवा रिव्हिजनसाठी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे। लॉंग व्हिडिओ पण या ठिकाणी उपलब्ध होतील, पण त्यासाठी थोडेसे सबस्क्रायबर वाढण्याची मी वाट पाहतोय, तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा। चला।